नमस्कार. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय घोडे आपलं स्वागत करीत आहो. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तेल्हारा शहरातून. दर्शक हो, तेल्हारा शहरात पसरले घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तर नगर परिषद प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत. स्थानिक तेल्हारा शहरातील विविध भागात हल्ली मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. या संदर्भात काही ताजे दृश्य तेल्हारा परिसरातील भुईपुरा गौतमा नदी पात्रात दिसून येत आहे. नदीकाठी वास्तव्यास असलेले श्रीकृष्ण जामोदे यांचे घरापासून ते डांबरे महाराज समाधी मंदिर पर्यंत नदीपात्रात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या नदीपात्रात अनेक दिवसापासून साचलेल्या घाणीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होत आहे, तसेच दुर्गंधही पसरत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी या संदर्भात निवेदन नगरपरिषद प्रशासनाला दिले असून अद्यापपर्यंत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन गाढ झोपेत किंवा कुंभकर्णी झोपेत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने लक्ष केंद्रित करून तात्काळ कारवाई करावी व मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या समस्या दूर कराव्या, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. जो नदीचा परिसर आहे, या परिसरामध्ये जो काठ बांधण्यासाठी वृक्षतोड झाली, त्याची काही फांद्या नदीच्या पाण्यात पडल्या आणि त्यामुळे पाणी वळवल्या गेलं व तिथं पन्न्या वगैरे प्लॅस्टिकच्या वस्तू येऊन अडकल्या आहेत. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या नदीतील सांडपाण्यामुळे मच्छरांचे प्रमाण खूप वाढले आहे व लहान मुलांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खूप दुर्गंध पसरला. तरी याची दक्षता घ्यावी नगरपरिषदेने, हीच आमची मागणी आहे. तर हे जेव्हापासून काम चालू आहे पुलाचं, तर आपलं पूर्ण काम रखडलेलं आहे. इथं दुर्गंध पसरत आहे पूर्ण एरियामध्ये. यामुळे डास वगैरे खूप होत आहेत, लहान मुलांना पण त्रास होत आहे याचा. तर नगरपरिषद कार्यालयाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी. आणि ते आपण स्वतः काढली काय? हो सर, आम्ही पूर्ण 6-7 जण गेलो आणि ते फांद्या पडलेल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि त्या फांद्याला पाणी अडलेलं होतं, त्याच्यात पन्न्या अडलेल्या होत्या, पूर्ण घाण साचलेली होती तिथं. आम्ही स्वतः पाण्यामध्ये उतरलो, तिथून ते फांद्या वगैरे काढल्या, ते पाणी पुढे ढकललं. पण वास आणि मच्छर, डास आणि आमच्या नागरिकांना म्हणजे परिसरात खूप प्रमाणे त्रास होत आहे, बिमाऱ्या वाढत आहे आणि खूप प्रमाणे त्रास आहे आम्हाला. बरं, तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की नदीचा परिसर व्यवस्थित स्वच्छ भारतपणे स्वच्छ करून द्यायला पाहिजेत आम्हाला.